नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा ठाण्यात शुभारंभ करण्यात आलाय। आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राबवण्यात येणाऱ्या स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाचा शुभारंभ ठाण्यामध्ये करण्यात आला। या अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत महिला व बालकांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमाचे उद्घाटन देशभरामध्ये एकाच वेळी सकाळी 11 वाजता झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटनपर भाषणाचे थेट प्रक्षेपण यावेळी करण्यात आले। ठाण्यातील या कार्यक्रमास खासदार नरेश मस्के, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश पिरारी, जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, पदाधिकारी, मान्यवर, नागरिक, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं आयोजन ठाणे महानगरपालिकेतर्फे लोकमान्य टिळक नर्सिंग होम वर्तकनगर येथे करण्यात आलं होतं। या उपक्रमातून महिला व बालकांच्या आरोग्याबाबत जनजागृती होण्यास तसेच सर्वसमावेशक आरोग्य तपासण्या करण्यास मोठी मदत झाली। सर संगीत आवाज दे खाली येऊ का? हे बघा, ज्याने कोणी अशा पद्धतीचं कृत्य केलंय हे निषेधात्मक आहे आणि यावरती पोलिसांनी कठोर कारवाई करावी, त्या गुन्हेगाराला शोधावा अशी मागणी शिवसेनेतर्फे आम्ही या ठिकाणी करीत आहोत आणि पोलीस त्याचा शोध घेत आहे। परंतु या घटनेचा संदर्भ घेऊन इतरांवरती, सत्ताधाऱ्यांवरती खापर फोडणं, त्यांच्यावर टीका करणं हे सुद्धा निषेधात्मक आहे। जी व्यक्ती कधीही राजकारणात नव्हती, राजकारणाशी संबंधित नव्हती, त्यांचा आधार घेऊन राजकारण करणं, विरोधकांवर टीका करणं अत्यंत खेदजनक बाब आहे आणि अत्यंत दुर्भाग्यपूर्ण अशी बाब आहे। आणि जर या कृतीचा किंवा ही झालेल्या घटनेचा विरोधकांवरती टीका करण्यासाठी किंवा जे सिंदूर आंदोलन जे त्यांनी उभारलं होतं आणि त्यावरून लक्ष हटवण्याकरता अशा पद्धतीचं कृत्य झालेलं आहे, अशा जर कोण आरोप करत असतील तर आरोप करणाऱ्यांवरती संशय निर्माण होत आहे की अशा पद्धतीचं वातावरण करण्याकरता मुद्दाम तर कोणी खोडसाळपणे तर हे कृत्य केलं नाही का आहे का, अशा पद्धतीचा संशय मला या ठिकाणी निर्माण होत आहे। पोलिसांनी या दृष्टीने सुद्धा चौकशी करावी। जी व्यक्ती कधीही राजकारणात नव्हती त्या व्यक्तीला राजकारणात ओढून हे करण्या इतपत सत्ताधारी पातळी सोडलेली नाहीये। सत्ताधाऱ्यांना याची गरजही नाही। युबीटी आपल्या कर्माने संपणार आहे, आपल्या कृत्याने संपणार आहे, त्याकरता अशी कृत्य करण्याची आम्हाला गरज नाही। आम्ही लोकांसाठी काम करतोय, लोकांमध्ये जाऊन काम करतोय, त्यामुळे अशी कृत्य करण्याची आम्हाला गरज नाही। अशी कृत्य कोण करायचं निवडणुका आल्या की, याची सर्व अनुभव आम्हाला आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी।
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. खोपट येथील भाजपाच्या कार्यालयामध्ये 17 ते 2 ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून या कालावधीत विविध उपक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. सेवा पंधरवड्याचा शुभारंभ करताना भाजपाच्या खोपट कार्यालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे 75हून अधिक नागरिकांनी रक्तदान करून समाज सेवेची भावना व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भेट देऊन शिबिराचं निरीक्षण केलंय. त्यावेळी त्यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करीत भाजपा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या सामाजिक पुढाकाराचं कौतुक केलंय. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाभिमुख उपक्रम राबवणे हीच खरी त्यांना दिलेली वाढदिवसाची भेट असल्याचं त्यांनी नमूद केलंय. या कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा सहयोगी संस्था, तेरापंथ युवक परिषद ठाणे तसेच भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, संयोजक सेवा पंधरवडा डॉक्टर समीरा भारती, सहसंयोजक सेवा पंधरवडा संपर्क प्रमुख सचिन पाटील, संयोजक ब्लड डोनेशन कॅम्प विकास आच्छा, संयोजक ब्लड डोनेशन कॅम्प श्री सागर बदे, अध्यक्ष वृंदावन पाचपाकळी प्रमोद घोलप यांच्या वतीने सदर कार्यक्रम आमदार निरंजन डावकरे, भाजपाचे लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी, पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मंडल पदाधिकारी यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. देशासाठी आणि जगासाठी अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे. देशाचे लोकप्रिय असे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा आज जन्मदिवस आहे. हा जन्मदिवस संपूर्ण देशभरामध्ये सेवा ही संघटन या नावाखाली सर्व देशामधील असणाऱ्या ज्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये वसुदैव कुटुंबम म्हणून जगभरामध्ये देशाचं नाव आणि लौकिक वाढवत आहेत अशा पंतप्रधानांबद्दल ज्यांना आदर आहे असे सगळेच्या सगळे NGOज असतील, विविध संस्था असतील, हे प्रत्येकजण सेवाभावी उपक्रम करून नरेंद्र मोदीजींना त्यांचं काम करत असताना, देशाची सेवा करत असताना, देशाची सेवा करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून सर्वजण ईश्वराकडे प्रार्थना करतायत. सेवाभावी प्रकल्पामध्ये जनतेची सेवा करून जनतेकडून जे आशीर्वाद मिळत आहेत ते आशीर्वादसुद्धा देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना मिळावेत यासाठी सर्वजण त्यांना या कार्यक्रमांच्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचं काम करतायत. त्यामुळे आज आणि येणारा 2 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून या शुभेच्छा कामाच्या रूपाने, उपक्रमांच्या रूपाने त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी विशेष प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. टीका करणाऱ्यांना टीका करू द्या आणि काम करणाऱ्यांना काम करू द्या. आज भारताचे पंतप्रधान व विश्वनेते माननीय नरेंद्रजी मोदी यांचा आज 75वा वाढदिवस आहे. त्यामुळे आज 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती या पंधरवड्यामध्ये सेवा पंधरवडा म्हणून आज साजरा केला जाणार आहे. विविध कार्यक्रम आहेत, त्याच्यामध्ये युवा दौड आहे, रोजगाराचे कार्यक्रम आहेत, आरोग्य शिबिर आहेत, स्वच्छता मोहीम आहे, ब्लड डोनेशन कॅम्प आहे. आता या ठिकाणी या खोपटच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आम्ही जैन फाउंडेशन आणि भाजपातर्फे स्वच्छता रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. सकाळी 10 ते दुपारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर होणार आहे.
आणि 75व्या वाढदिवसानिमित्त कमीत कमी 75 रक्त पिशव्या असा उपक्रम आहे. नुकताच आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या जन्मदिनानिमित्त अख्ख्या महाराष्ट्रात जवळजवळ 87,000 बाटल्या जमा केल्या होत्या आणि त्यामुळे यावेळेला आम्ही जिल्ह्याला एक कार्यक्रम देऊन 75व्या जन्मदिनाला 75 पिशव्या हा उपक्रम हाती घेतलाय. हा दिवसभर हा कार्यक्रम चालेल आणि ठाणे शहरात विविध कार्यक्रम त्या निमित्ताने होतील. सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या माध्यमातून 17 सप्टेंबर आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनापासून ते 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यापर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या माध्यमातून सेवा पंधरवड्याचे आयोजन केले आहे आणि त्या सेवा पंधरवड्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आपण आयोजन करतो आहे. त्याची सुरुवात आज आपण भाजप कार्यालय कोपट येथे भव्य अशा रक्तदान शिबिराने करतोय. त्याच्यात आपण 75 साधारणतः आपण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 75 रक्तदात्यांचं हे करून आपण ब्लड डोनेशन कॅम्प करणार आहोत. कारण यापूर्वी देखील आपण मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर ठाण्यात आयोजित केले होते. त्याचप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम ठाणे शहर जिल्ह्याच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत. त्याच्यात 21 सप्टेंबरला नमो युवा रन असेल. त्याचबरोबर 21 सप्टेंबरला मुख्यमंत्री सहायता निधीतून आरोग्य शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. आणि जसं आमचे आदरणीय पंतप्रधान यांचा सतत वोकल फॉर लोकलचा नारा राहिला आहे आणि त्या नाऱ्याला अनुसरून आम्ही वोकल फॉर लोकलच्या माध्यमातून सेल्फ हेल्प ग्रुप असतील, बचत गट असतील, ज्या महिला हँडीक्राफ्ट वस्तू बनवतात अशांना बाजारपेठ मिळवून देण्याचं देखील काम करणार आहोत. आज भारत के प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी के 75वें जन्म दिवस और तेरापन जैन समाज की युवा विंग अखिल भारतीय तेरापन युवक परिषद के 61वें स्थापना दिवस के उपलक्ष्य में आज भाजपा थाने कार्यालय में एक रक्तदान शिविर का आयोजन किया गया। यह रक्तदान शिविर सिर्फ एक कार्यालय पर नहीं बल्कि थाना में 12 जगह और पूरे भारत सहित विश्व के 75 देश में 7,000 कैंप के माध्यम से लगभग 3 लाख यूनिट का लक्ष्य लेकर यह ब्लड कैंप जगह जगह आयोजित किया जा रहा है, जिसका आज ऑनलाइन कैंप का उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने स्वयं मध्य प्रदेश में थार एरिया से इसका ऑनलाइन ओपनिंग किया है। और हमारा लक्ष्य है कि 3 लाख यूनिट इकट्ठा कर एक विश्व कीर्तिमान जो ऑलरेडी हमारा बना हुआ है उसी कीर्तिमान को तोड़ने का लक्ष्य है और एक मानवता का एक उपक्रम। देशात नागरी सहकारी बँकांमध्ये अग्रणी असलेल्या TJSB सहकारी बँकेला महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनने सर्वोत्कृष्ट बँकेचा द्वितीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे। TJSB सहकारी बँकेला 5,000 कोटींपेक्षा अधिक ठेवीच्या श्रेणीसाठी सदर पुरस्कार देण्यात आला आहे। TJSB सहकारी बँकेचे उपाध्यक्ष CA वैभव सिंघवी, व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर आणि सरव्यवस्थापक विनायक गोरे यांनी सहकार क्षेत्राच्या राष्ट्रीय संघटनेचे सदस्य ज्योतिंद्र मेहता, आमदार प्रवीण दरेकर, फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा, उपाध्यक्ष वैशाली आवडे यांच्या हस्ते नाशिक येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारला आहे। या पुरस्काराने TJSB सहकारी बँकेच्या कार्यपद्धतीवरती पसंतीची आणखीन एक मोहर उमटवली आहे। बँकेच्या तंत्रज्ञानयुक्त ग्राहक केंद्रित एकात्मिक कार्यप्रणालीचे हे यश आहे। या कार्यक्रमाला नागरी सहकारी क्षेत्रातील विविध मान्यवर येथे उपस्थित होते। ठाणे वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅन कामकाजात गंभीर अनियमितता झाल्याचा धक्कादायक भांडाफोड सामाजिक कार्यकर्ते अजय जय यांनी केला आहे। 27 ऑगस्ट रोजी त्यांनी स्पष्ट दाखवून दिलं की वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या SOP नियमांचं पालन होत नाही आणि संपूर्ण प्रक्रियेत मोठा घोटाळ्यांचा संशय आहे। माहितीच्या आधाराखाली मिळालेल्या कागदपत्रांनुसार टोईंग कामकाजाच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट्स व पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट्समध्ये गंभीर गैरप्रकार उघडकीस आले आहेत। अनेक कामगारांनी एकच पत्ता दिलेला असून काहींनी अपूर्ण पत्ते दिल्याने त्याची पडताळणी करणं अशक्य ठरलं आहे। उदाहरणार्थ सलीम पठाण नावाच्या कामगाराचा पत्ता 6 अपार्टमेंट लोकमान्यनगर फ्लॅट नंबर 503 असा दाखवला गेला होता, मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी गणेश निषाद यांचा परिवार राहतोय। त्याचप्रमाणे कोपरी परिसरात दाखवलेले पत्ते पूर्णतः बनावट असल्याचं निष्पन्न झालं असून कासरडोली येथे 8 जणांचा पत्ता एकच तर मुंब्रा कौसा येथे 7 जणांचा पत्ता एकाच ठिकाणी दाखवण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। या सर्व घटनांमधून हे स्पष्ट होतं की मोठ्या प्रमाणावरती बनावट कॅरेक्टर सर्टिफिकेट्स तयार करण्यात आले आहेत। पोलीस पडताळणी ही संबंधित व्यक्तीचा खरा पत्ता व गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासणीसाठी केली जाते, मात्र खोटे पत्ते वापरून अनेक कामगारांच्या खरी ओळख आणि त्याच पार्श्वभूमीवरती गुन्हे झाकले गेले असावेत असा गंभीर संशय देखील व्यक्त करण्यात आलेला आहे। या प्रकरणाची थेट विचारणा ठाणे पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाचे DCP पंकज शिरसाट यांच्यावर निश्चित असल्याचं अजय जया यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले। त्यांनी तात्काळ स्वतंत्र चौकशी समिती नेमून संशयास्पद टोईंग कामगारांना
निलंबित करण्याची तसेच बनावट पडताळणी मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक कामामध्ये जे गाडी उचलतात त्याच्यामध्ये SOP पद्धतीने ते कारवाई करत नाही आहे, हे तर एकदम क्लिअर झालेलं आहे. पण आता त्यांचे पोलीस जे कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये कामं करतात त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशनचे हे डॉक्युमेंट्स आहेत. प्रत्येकाचं डॉक्युमेंटमध्ये तुम्ही बघितलं तर ॲड्रेस आहे ना 7 ते 8 लोकांचा सेम ॲड्रेस आहे. आणि हा जो ॲड्रेस आहे हा माणूस तिथे राहतो, पण दुसरा तो त्याचा मित्र आहे तो त्या ठिकाणी राहत नाही. एकच ॲड्रेसवरती 2-2, 5-5 लोकांचं त्या लोकांनी बनवलेले आहेत. तर हा बोगस बनवलेले आहेत. आता आमच्याकडे लिस्ट आहे त्याच्यामध्ये 70 पैकी 30 लोकांचे बोगस ॲड्रेस कॅरेक्टर डॉक्युमेंट्स त्यांनी बनवले आहेत. आणि ॲड्रेस त्याच्यामध्ये पण एक 20 ते 30 लोकांचा अर्धवट ॲड्रेस आहे. म्हणजे त्या लोकेशनमध्ये आता या ॲड्रेसमध्ये बघा ना श्रीकृष्ण मित्र मंडल असं लिहिलं आहे. हा ॲड्रेस आहे म्हणजे रूम नंबर नाही काय नाही, म्हणजे तुम्ही व्हेरीफाय पण करू शकत नाही ते तिथे राहत आहेत की नाही. ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स खोटे बनवण्यात आलेले आहेत जेणेकरून त्या पोरांचं आता काय हेतू असू शकतं की याचा पहिला त्यांच्यावरती काय गुन्हे असू शकतात किंवा त्यांचे डॉक्युमेंटच नसतील. तर अशा पद्धतीचं लोकांना जर ते कामाला ठेवत असतील तर हे चुकीचं आहे. आणि एकही माणूस जर आता तुम्ही गेलात तर ते ID घालत नाहीये. म्हणजे SOP पद्धतीने ज्या गोष्टी पंकज सिरसाट यांनी सांगितलं होतं की कारवाई करत असताना ते SOP पद्धतीने करणार तसे ते करत नाहीये. गाडी उचलताना अनाउन्समेंट करत नाहीये. गाडी उचलल्यानंतर म्हणजे जागेवर फाईन करायला पाहिजे ते फाईन करत नाहीये. ते गाडी चोरांसारखं उचलून घेऊन जातात आणि तिथे परत तेच पैसे 700-1500 रुपये ते घेतात. आणि अशा खोट्या पद्धतीने परत टोईंग व्हॅन चालू झालेली आहे. एव्हिडन्स लोकांसमोर आणलंय आम्ही. आणि बाकी जे CCTV कॅमेरा लावलेले आहेत ठाण्यामध्ये त्याच्यामध्ये पण फक्त लोकांना फाईन मारण्याकरता ट्रॅफिक मॅनेजमेंट करण्याकरता ते काही वापरत नाहीये. फक्त लोकांना जाणून बुजून की त्यांना त्रास होईल म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये. आणि एक तर तुम्ही याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलं की बाबा ज्या ठिकाणी झेब्रा क्रॉस नाही केलंय तरी त्यांना फाईन करतायत. आणि त्यानंतर त्या विभागाला जाऊन त्यांना स्पष्टीकरण दिलं की बाबा हे फाईन परत घ्या तर ते बोलतात लोक अदालतमध्ये घ्या. आणि लोक अदालतमध्ये गेल्यानंतर ते 50% मायनस करूनच फाईन मारतात. पण 50% जरी फाईन आपण का भरायचे. म्हणजे ह्या पूर्ण यंत्रणा लोकांना त्रास देण्याकरता आहे. आणि पुढे आम्ही या विषयावरती जनजागृती करू, जागेवर जाऊन लोकांना माहिती देऊ की पोलीस विभाग काय बेकायदेशीर काय कारवाई करते आणि कसं कायदेशीर करायला पाहिजे. म्हणून हो ट्रॅफिक विभागाचं पहिलं काम आहे ट्रॅफिक मॅनेजमेंट, इन्शुरन्स, PUC या सगळ्या गोष्टी चेकिंग करायचा जो मेन काम आहे ना तो RTOचा आहे. RTOला नेमणूक त्याच्यासाठी केलेली आहे की PUC आहे का, इन्शुरन्स आहे का. पण ट्रॅफिक पोलीस बाकी गोष्टीमध्ये जास्त लक्ष देतात. आणि ते लक्ष देण्याचं कारण असं आहे की ते लोकांकडून पैसे उकळतात म्हणजे भ्रष्टाचार करतात. हे स्पष्ट आहे त्याच्यामध्ये. कळवा खारेगाव परिसरातील जरीमरी मंदिरात गेली 51 वर्षापासून जय भारत स्पोर्ट्स क्लबच्या वतीने पाखाडीचा राजा या 21 दिवसीय सार्वजनिक गणेशोत्सवाचं मोठ्या आनंदात आणि उत्साहात आयोजन करण्यात येत आहे. GP पारसिक बँकेचे तत्कालीन संचालक स्वर्गीय जयराम पाटील व शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी सुरू केलेला हा उत्सव त्याच आनंदात आणि उत्साहामध्ये सुरू आहे. 21 दिवस सर्व गावकरी एकत्र येऊन बाप्पाची आरती, भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी उत्साहात साजरा करतात. नवसाला पावणारा अशी या गणपतीची ख्याती आहे. काल या उत्सवाच्या 21व्या दिवशी गणरायाला भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात आला. ढोल ताशांच्या निनादात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. वाजत गाजत विसर्जनाच्या वेळी गणेश भक्तांनी पारंपरिक गीते, टाळ आणि मृदुंगाच्या साथीने नाचत गाजत मिरवणूक काढली. येथील लहान थोरांसह मिरवणुकीत आनंदाचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, ज्येष्ठ नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेवक श्याम पाटील, माजी नगरसेविका सुरेखा पाटील, समाजसेवक रमेश पाटील, समाजसेविका रचना पाटील, युवा नेते राकेश पाटील, जगदीश पाटील, मनोज पाटील, सचिन पाटील, संदीप पाटील, जय पाटील, पूनम पाटील, समस्त पाटील कुटुंबीय, खारेगाव परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खारेगाव येथील नागनाथ म्हात्रे कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यात आलं. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषाने व जड अंतःकरणाने गणेश भक्तांनी बाप्पाला निरोप दिला आहे. सदर कार्यक्रमाची अधिक माहिती माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
भारतपूरचा गणपती आहे। या गणपती 51 वर्ष झालेले आहेत। सालादप्रमाणे या गावचा म्हणजे पाखडचा राजा या गावचा गणपती आहे आणि नवसा पावणा गणपती आहे। या गावाची परंपरा पाखाडे गावाची का आमचे 5 दिवसांना आणि गणपती गेल्यानंतर संपूर्ण गाव एकत्र होतो आणि या ठिकाणी गणपती उत्सव साजरा करत असतो। याच ठिकाणी अनेक सांस्कृतिक केले जातात। या भागात जय भारतपूरचे माजी अध्यक्ष सर्वी जयमदादा पाटील यांच्या नेतृत्वात काम करत असताना माननीय देशादादा पाटील या भागाचे संस्थापक आहेत आणि या संस्था ज्या उभ्या केल्या त्यांनी केलेल्या आहेत। आज त्याकडून बघता संपूर्ण गाव आमच्या महिला सुद्धा या भागाने आलेल्या आहेत। तर वैशिष्ट्य म्हणजे या भागामध्ये ग्रामदेवता जरीमणी मंदिर जे आहे, आपल्याला माहिती आहे की सगळ्यांनी की आपण सध्या आमच्या डीपी रस्ता टाकलेला, तर आपण ग्रामदेवता सुद्धा मंदिर जाणतो। एक नवसा पावणा आमची देवी आणि त्या मंदिरामध्येच आज आमचं जय भारतपूरचा गणपती आहे। आपण बघता अनेक सांस्कृतिक अनेक मंडळी इथे आलेले आहेत। माजी नगरसेवक श्याम पाटील आहेत, सुरेखा पाटील, रमेश पाटील असतील किंवा अनेक आमचे या ठिकाणी आमचे सगळे कार्यकर्ते आहेत। उत्साहाने आता थोड्या वेळात या भागात गणपतीला आमची मिरवणूक खारेगाव तलाव हे नागनाथ मात्र एक शिस्तबद्ध म्हणून आमच्या जय भारतपूरला अनेक या भागात पुरस्कार मिळालेले आहेत आणि मंडळाचे अध्यक्ष व सर्व सभा आभार मानतो आणि थोड्या वेळात या गणपती मिरवणूक सुरू होईल असं आपल्याला सांगू इच्छितो। मागण्या एकच म्हणून की ज्या संकट आमच्या संपूर्ण गावावर आलेलं म्हणजे पाखाडी गावावर आलेलं, आपल्याला माहिती असेल की अनेक ग्रामस्थ म्हणजे स्थानिक भूमिपुत्र बाहेर यायचे 1,500 ते 2,000 लोक बेकार होणार होते। आमच्या ग्रामदेवताने आम्हाला वाचवलेलं आहे, आमच्या गणपतीने वाचवलं आहे, त्यांना आम्ही साष्टांग घालतो आणि आमचं ग्रामदेवता मंदिर वाचलं तर मी घराचा आभार मानतो। ठाणे येथील हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने अलीकडेच ट्रायजेमिनल न्यूरोलॉजिया नावाच्या एका वेगळ्या मज्जातंतूशी संबंधित समस्येने ग्रस्त असलेल्या 2 रुग्णांवरती यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत, ज्याला सुसाईड डिसीज असंही म्हणतात। TNला बहुतेकदा वैद्यकीय शास्त्रात ज्ञात असलेल्या सर्वात वेदनादायक वेदना विकारांपैकी एक असं म्हणून याचं वर्णन केलं जातं। चेहऱ्यावरील वेदनांची असह्य तीव्रता आणि मानसिक आरोग्य यावर त्याचा विनाशकारी परिणाम होतोय। यामुळे सामान्यतः याला सुसाईड डिसीज म्हणून संबोधलं जाते। हा एक दुर्मिळ आजार असला तरी त्याचे वारंवार चुकीचे निदान केले जाते, ज्यामुळे अनेक रुग्णांना अनावश्यक त्रास सहन करावा लागतोय। यामध्ये झोप, खाणे, संवाद आणि दैनंदिन कामकाज यामध्ये व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्य यावर खोलवर परिणाम होतो। भारतकालीन अग्रणी न्यूरोसर्जन आणि सल्लागार आयलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर चंद्रनाथ तिवारी यांनी अलीकडेच तबस्सुम हाफिज आणि नामदेव पाटील या 2 रुग्णांवरती यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य परत आणले आहे। अलीकडेच बॉलिवूड अभिनेता सलमान खाननेही याच आजारावरती शस्त्रक्रिया करून घेतली होती। हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील भारतातील आघाडीचे न्यूरोसर्जन डॉक्टर चंद्रनाथ तिवारी यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे। आजची प्रेस कॉन्फरन्स आपण हायलँड हॉस्पिटलला एक विशेष चर्चेसाठी ठेवली होती। मेंदू संबंधित एक आजार आहे ज्याला म्हणतात ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया। ट्रायजेमिनल म्हणजे काय? एक यंत्रिका असते जे आपल्या चेहऱ्याला स्पर्श, दुखणं आणि थंड आणि गरमची जाणीव करून देते। जी यंत्रिका आहे ते आपल्या मेंदूहून बाहेर पडते आणि कानाचा मागून आपल्या पूर्ण चेहऱ्यावर त्याचं नेटवर्क असतो। तसंच आपल्या चेहऱ्यावर एक रक्तवाहिनी आहे जी ट्रायजेमिनल नर्व बरोबरच असते आणि ती आपल्या चेहऱ्याला रक्तप्रवाह पोचवते किंवा रक्ताचा पुरवठा करते, बरोबर। हे दोन्ही नसं एकमेकाशी खूप लांब असतात, पण काही पेशंटमध्ये हे दोन्ही नसं एकमेकाला असे चिटकून जातात। त्याच्यामुळे काय होतो की करंट पास होतो एकमेकामध्ये, असं म्हणजे तुमच्या भाषेमध्ये समजावून सांगतो, ज्याला म्हणतात न्यूरोव्हॅस्क्युलर कॉन्फ्लिक्ट। आणि त्याच्यामुळे चेहऱ्यावर अगदी जसं वीज कशी चमकते तशी जोरात वेदना होते आणि त्याच्यामुळे माणसाला खूप त्रास होतो। कधी कधी चेहऱ्याचा तो भाग सून पण पडतो आणि तोंड कधी कधी वाकडा पण होतो, वीक पण होतो। तर या आजाराला ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया म्हणतात। आमच्याकडचे 2 पेशंटबद्दल आज आपण चर्चा केली, एक नामदेव साहेब आणि एक माझी सिस्टर तबस्सुम आहे। या दोघांनाही आजार होतं, त्यांचं जीवनात हे आजार खूप मोठ्या प्रमाणात झालं होतं। त्यांना खूप म्हणजे दुखणं, पेन, तोंड उघडता पण येत नव्हतं, जेवण करता येत नव्हतं, पाणी पिता सुद्धा येत नव्हतं। देवाची कृपाने त्यांचं सुखरूपी ऑपरेशन झालंय आणि ऑपरेशन नंतर आता त्यांचं आयुष्य नॉर्मल झालं। हे आजार युजली 55-50 वर्ष पेशंटला असतात, पण हल्ली आता म्हणजे मी एक अराउंड 10% पेशंट यंग वयाचे पण बघितले।
माझं असं म्हणणं आहे की ताणतणाव, प्रेशर किंवा मानसिक रूपचे विषाद वगैरे जे काय डिप्रेशन वगैरे म्हणा तुम्ही, त्याच्यामुळे काय होतो की माणूस स्वतःवरची काळजी घेत नाही आणि विशेष म्हणजे तो पाणी प्यायला कमी करतो. AC मध्ये बसलेल्या माणसाला जास्त तहान लागत नाही आणि जो माणूस पाणी कमी पितो त्याचा मेंदू हळूहळू शुष्क होऊन जातो आणि शुष्क झालेल्या मेंदूमध्येच जे त्यांच्यावरची रक्तवाहिनी आहेत, यंत्रिका आहेत, ते खूप जवळ येऊन जातात आणि तो पण एक मुख्य कारण आहे ज्याच्यामुळे हे त्रास होतो. आपल्या इंडियाचं जे डाटा आहे त्याच्यामध्ये एक 10,000 मध्ये 5 ते 10 लोकांना असा आजार होतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.